अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती व वरोरा शहरात मंडल यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत। दलित, शोषित, ओबीसी न्याय हक्कासाठी काँग्रेसची मंडल यात्रा। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने सामाजिक न्यायाच्या हक्कांसाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या मंडल यात्रेचे भद्रावती व वरोरा शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। 18 पगड जातींच्या सामाजिक न्याय व हक्कांसाठी जनजागृती करण्याचा संदेश या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येत आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे डॉक्टर यशपाल भिंगे यांच्या नेतृत्वाखाली तर संयोजक मोरेश्वर बोदे यांच्या मार्गदर्शनात ही मंडल यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाली। यावेळी वरोरा व भद्रावती तालुका तसेच शहर काँग्रेस ओबीसी विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भद्रावती शहरात मंडल यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी शहर अध्यक्ष भूपेश कायरकर, तालुका प्रमुख सुमित मुडेवार, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, सुभानभाई सौदागर, प्रशांत काळे, सूरज गावंडे, अनिल पडोळे, संदीप चटपकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। तर वरोरा शहरात शहर कार्यकारिणीतर्फे काँग्रेसचे प्रवीण काकडे यांचे नेतृत्वात स्वागत करण्यात आले। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणुसमारे यांनी घेतलेल्या आढाव्यात मंडल आयोगाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाला मिळालेल्या सामाजिक न्यायाच्या अधिकारांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणुसमारे। न्याय हक्कासाठी त्या दलित शोषित पीडित आहे त्या हक्कासाठी महाराष्ट्रभर उद्या एक मंडळ आयोजित केल्या गेलेलं आहे। त्याचे जे काही प्रमुख आहे ते आता समजत आहे। सर, या मंडळ आयोग यात्रेचा नेमका उद्देश काय? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाच्या वतीनं 7 ऑगस्ट म्हणजे मंडल दिनाचं औचित्य साधून आम्ही 5 दिवसाची मंडल यात्रा पूर्व विदर्भामध्ये सुरू केली। नागपूर पासून आम्ही सुरू केली, संविधान चौकापासून। या यात्रेचा मुख्य उद्देश हा की मंडल ज्यांनी मंडल आयोगाच्या निमित्तानं भारतातल्या तमाम ओबीसींच्या वरती उपकार केले आणि मंडल आयोग म्हणजे दुसरा मागासवर्गीय आयोग आहे आणि तो काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे इंदिराबाईच्या काळामध्ये ज्याची घोषणा झाली आणि पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर झालं। त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं, शरद पवार मुख्यमंत्री। आणि आजपर्यंत मंडलच्या निमित्तानं 27% आरक्षणाची राजून किंवा मंडलच्या आधारावरती केलेल्या वेगवेगळ्या ओबीसीच्या संदर्भातल्या योजना हे सगळं काँग्रेसच्या काळामध्ये, परंतु अलीकडच्या या फडणवीसच्या काळात आणि मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या काळात हे सगळा ऱ्हास आहे। ओबीसी झोपलेला आहे। ओबीसीच्या मुलांच्या स्कॉलरशिप बंद आहेत, फेलोशिप बंद आहेत। एवढंच नाही, महाज्योतीचं अनुदान यांनी थकवलेलं आहे। मुलं आज पीएचडी करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी रिस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत। म्हणजे हे सरकार ओबीसीच्या विरोधातलं आहे। डीएनए आमचा ओबीसीचा आहे असं फडणवीस म्हणतो, परंतु फडणवीस असा का खोटारडा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात आहे। आणि तुमचा जर डीएनए हा ओबीसीचा असेल तर मी पुन्हा येणार आहे म्हणून आमच्या बोकांडीवर कशाला बसायला? आपण ओबीसीचा बसवा ना, ओबीसीचा एखादा मुख्यमंत्री बसवा ना। काँग्रेसने कधीही जाहिरात न करता ओबीसीचे 4 वेळा मुख्यमंत्री महाराष्ट्रात केलेला आहे। हे भाजप करेल का? कारण भाजप केवळ ओबीसीच्या विरोधात नाही तर तमाम पंचनांच्या विरोधात, आम्ही मुसलमानाच्या विरोधात, खऱ्या अर्थामध्ये हिंदूंच्या विरोधात आहेत, शेतकऱ्याच्या विरोधात आहेत, विद्यार्थ्यांच्या विरोधात आहेत आणि या विषयाच्या अनुषंगाने जनजागृती झाली पाहिजे। मी नागपूर निवडलेला आहे। नागपूर हे भूमी कोळशाची भूमी आहे। कोळसा जसा पेटतो तशी इथली माणसं पण पेटतात आणि त्याचा आम्हाला अनुभव होतो। जाईल तिथं प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे, कारण सत्य आपल्याकडे आहे। काँग्रेसने जे ओबीसी साठी केलं ते लोकांना कळायला लागलेलं आहे आणि भाजप या मनुमती आहे। भाजपचं जे संविधान आहे ते मनुस्मृती आहे। आंबेडकरांचं बेंच ऑफ थॉट हे भाजपचे खरं संविधान आहे। आमचं संविधान परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी न्याय अधिकार दिलेले आहेत। हा सगळा प्रचार प्रसार या निमित्तानं करणं आणि बीपी मंडल यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं यासाठी जी मंडळ यात्रा आहे। काँग्रेस शहर अध्यक्ष श्री भूपेश कायरकर आपल्या समेत आहेत। आजच्या मंडल यात्राचं आयोजन केलं गेलं आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक सभ्यता संदेश देणार आणि ओबीसीचा किंवा सर्व घटनांचं एकत्रीकरण करणारी अशा या मंडळ यात्रेनिमित्त आपण काय बोलू इच्छिता? जे 5-6 भागातल्या जे मंडल यात्रा निघाली होती पूर्व विदर्भातून, त्या निमित्त भद्रावती शहर आंबेडकर आणि तालुका काँग्रेस या चौकामध्ये त्यांचा स्वागत समारंभ करतात।
किती लोकांचा प्रोग्राम झाला होता. या मंडल यात्रा मांडण्याचा उद्देश आपल्या दिल्ली सरकारने सांगितलं त्याप्रमाणे मंडळ आयोगाची स्थापना 1989 साली झाली. जवळपास 47-48 वर्ष झाली स्थापना होऊन. आणि या 47-48 वर्षापासून त्या स्थापनेनुसार म्हणजे मंडळ आयोगाच्या ज्या शिफारशी आहेत त्या आजपर्यंत लागू नाही झाल्या. म्हणजे बहुतांश शिफारशी लागू नाही झाल्या. आणि म्हणजे शिष्यवृत्ती असो आणि त्याचा जास्तीचा जो समावेश नाही झाला. घेऊन सुद्धा ओबीसीला पाहिजे त्याचा रिस्पॉन्स नाही मिळत आहे. त्यानिमित्त काँग्रेस पार्टी जवळ ओबीसी सेलतर्फे जे मंडळ यात्रा काढण्यात आलं आहे त्यांचा एक उद्देश होता. या मागील 14 वर्षापासून मोदी सरकार त्याच्यामुळे कोणत्याच हे घेतलं नाही. आता निवडणुकीत आरक्षण म्हणा या कोणत्या त्याच्यानिमित्त यात्रा काढण्यात आली त्याच्यासाठी भद्रावती काँग्रेस आणि तालुका समर्थन देण्यासाठी